नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश ठवरे अमरावती येथून आज नवीन पाठामध्ये आपले स्वागत करतो आहे. पाठाचे नाव आहे सर्व विश्वची व्हावे सुखी आणि लेखक आहे डॉक्टर यशवंत पाठक. डॉक्टर यशवंत पाठक यांनी या पाठाच्या अंतर्गत हे विश्वची व्हावे माझे घर या संत ज्ञानेश्वराच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो. तो जवळ यावा, जोडला जावा. एक एक माणूस जोडला, माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पाठात मांडलेला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टभीती पर उपकारे. ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, परंतु बुडता हे जन न देखवे डोळा. बुडता हे जन न देखवे डोळा. येतो कळवळा म्हणूनी. यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरुकडे साकडे घातले आहेत. संत ज्ञानेश्वरापासून अगदी आधुनिक संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहे. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता याचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. कारण मी पासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेमधील साधर्म्याचा धागा विश्वकल्याण याचा परिचय या पाठामधून येताना आपल्याला दिसून येतो. या पाठाच्या अंतर्गत सर्व संतांची महती, त्यांनी केलेले कार्य, त्यांनी दर्शविली जगाबद्दलची जी कळवळ आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या अंतर्गत केलेला आपल्याला दिसून येतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशा प्रकारची आहे की सर्व विश्वची व्हावे सुखी. याचा अर्थ आपण काय लावू शकतो की मानवाप्रती ईश्वराजवळ संतांनी ही केलेली एक प्रार्थना आहे. संत ज्ञानेश्वराने पसायदानाच्या माध्यमातून विश्वकल्याणाची मागणी केली आहे. अहंकारीपणा मानवामध्ये नसू नये. मानवाच्या अंगी सतत नम्रता असावा. आपापसामध्ये मैत्रीभाव जपला पाहिजे. संत संगत करावी. शिक्षणाचे जीवनातील महत्त्व फार अगाध आहे. जीवनामध्ये स्वच्छतेला फार महत्त्व आहे. माणूस जोडला जावा. एक एक माणूस जोडला, माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हा विचार लक्षात घ्या. संतांच्या वाङ्मयातील हा विचार अतिशय परिणामकारकरित्या या पाठामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये काही संतांची नावे आलेली आहेत. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, तुकाराम, संत रामदास, संत गाडगे महाराज या सगळ्यांची माहिती आपण बघणार आहोत. सर्वप्रथम या पाठामध्ये जे संत आलेले आहेत ते संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत रामदास महाराज, संत गाडगे बाबा. एवढंच नव्हे
तर यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये विश्वकल्याणासाठी तिमिरातून तेजाकडे न्यावे याकरता जे जे मागितलेले आहे त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतोय. आता आपण संत ज्ञानेश्वरांविषयी बघूया. संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी आहे. जन्म 1275 साली झाला. संत ज्ञानेश्वर म्हणजे थोर मराठी संत कवी. त्यांनी महाराष्ट्रातील वारकरी किंवा भागवत संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची उभारणी नव्या पायावर केली. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव विठ्ठलपंत होते. निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई ही त्यांची भावंडे. उत्कट गुरुभक्ती, सर्व भूतमात्रांविषयी अपार करुणा व स्नेहभाव ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये. आपल्या लेखनाने समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना त्यांनी प्रेरणा दिली. संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथामध्ये काव्य, तत्वज्ञान आणि भक्ती यांचा सुरेख संगम आढळून येतो. संत ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंग इत्यादी ग्रंथसंपदा त्यांनी रचलेली आपल्याला दिसून. दुसरे संत आहे एकनाथ महाराज. महाराष्ट्रातील भागवत तथा वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत. 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक. चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, सुकाष्टकार टीका, गीतासार, आनंद लहरी, आनंदानुभव, एकनाथी गाथा इत्यादी रचना त्यांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. सामान्य जनाचे रंजन करणाऱ्या व रूपकातून परमार्थाची ओळख करून देणाऱ्या भारूड नावाच्या नाट्यात्मक रचनासाठी ते प्रसिद्ध असलेले आपल्याला दिसून येतो. हेच ते एकनाथ महाराज आहे ज्यांनी विविध प्रकारच्या अनिष्ट प्रथांवर प्रहारसुद्धा केलेला आपल्याला दिसून येतो. पुढे आपल्याला जी माहिती घ्यायची आहे ते आहे प्रसिद्ध वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराज. वारकरी परंपरेतील महत्त्वाचे संत कवी. भक्ती, व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घातलेली आहे. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतला. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वानुभूती, ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आदर्श प्रापंचिक जीवन कसे जगावे याविषयी त्यांनी कवितेतून उपदेश केला आहे. परखड भाषा हा संत तुकारामांच्या काव्याचा विशेष आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यांच्या अभंगांना सुभाषितांचे मोल प्राप्त झालेले आहे. तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य अशा प्रकारची आहे की समाजामध्ये ज्या अनिष्ट प्रथा होत्या, ज्या दांभिक प्रथा होत्या, जी अहंकारी वृत्ती होती, जो दैववाद होता, याच्यावर त्यांनी कडाडून हल्ला चढवला आणि त्यासाठी त्यांना त्या समाजातील विशिष्ट समाजातील घटकांनी प्रचंड अशा प्रकारचा त्राससुद्धा दिला. परंतु ते डगमगले नाही. समाजाचं हित व्हावं हा सर्वतोरी भाव ठेवून तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्याद्वारे, आपल्या शिकवणीच्याद्वारे या समाजाला अंधकारामधून प्रकाशाकडे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. तुकारामांनी जे कर्तव्य, तुकारामांनी ज्या काळामध्ये ते पाऊल उचललं होतं ते एकदम वाखाणण्यासारखं आहे. दुसरे संत आपल्याला ज्यांच्याविषयी माहिती करून घ्यायची आहे ते आहे संत रामदास. संत रामदास यांचे संपूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर. संत रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब या लहानशा गावात झाला. त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. जय जय रघुवीर समर्थ हे त्यांचे प्रसिद्ध वचन आहे. संत रामदासांनी परमार्थ, सर्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केलेले आपल्याला दिसते. शिवाजी महाराजांना सुद्धा संत रामदासांनी मोलाचे सल्ले दिलेले आपल्याला दिसून येतात. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराज रामदास स्वामींना आपल्या गुरुस्थानी मानत आणि त्यांच्या आज्ञेत सुद्धा राहताना आपल्याला दिसून येते. संत रामदासांनी बलवान व्हावा, राष्ट्रप्रेम किती महत्त्वाचं आहे, राष्ट्रनिष्ठा किती राखणे आवश्यक आहे
हे आपल्या लिखाणामधून, आपल्या वर्तनामधून दाखवून दिलं. सगळ्यात शेवटी येतो आहे संत गाडगे महाराज. संत गाडगे बाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यामधील शेनगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबोजी झिंगराजी जानोरकर होते. संत गाडगे बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला उपदेश केले. अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, चालीरीती यातून लोकसेवेचे आणि लोकशिक्षणाचे व्रत सांगितले. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोग्यावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सप्त ऋषी आणि कर्त्या समाजाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कर्मयोग्यांची भूमी हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राला या सगळ्या लोकांकडून, सगळ्या संतांकडून आपल्याला ज्ञानामृत मिळत गेलेला आहे. मग आपल्याला हा पाठ शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या संतांनी आपल्यासाठी कोणता उपदेश केलेला आहे हे सुद्धा समजून घेणे अत्यंत आवश्यक. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते. परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी व्हावे करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते. तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आलात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. त्यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. संत निवृत्तीनाथ म्हणाले, ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात ते म्हटले आहे, ते आता विस्ताराने सांगा. यातून पसायदानाची निर्मिती झालेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्याचा दाखला देत आपणही गुण्या गोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे, जे खडांची व्यंकटी सांडो, जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्मे सुरे पाहो, जो जे वांशिल ते ते लाहो, प्राणी जात. यामध्ये माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला खडांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे आणि दुरितांचे तिमिर जाओ असे म्हटले आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्माचा अंत, अंधार नाहीसा हो, ज्याला जे जे हवे ते ते मिळो आणि विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली आहे. असेच मागणे संत नामदेवांनी सुद्धा केलेले आपल्याला दिसून येतात. संत ज्ञानेश्वरांच्या मते हे विश्वची व्हावे सुखे, यानंतर हे विश्वची माझे घर, वसुदेव कुटुंबकम, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे, या गोष्टी या पसायदानामधून विस्तृत असलेल्या आपल्याला दिसून येतात. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, याचा अर्थ सुद्धा आपल्याला समजून घेणे आवश्यक. वरील ओढ ही पसायदान यामधील आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे. यामधून या ठिकाणी परस्परावर मित्रभाव नांदावा अशी देवाजवळ विनंती केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण नामदेव महाराज यांनी, या नामदेवांनी सुद्धा काय म्हटलेलं आहे बघा, की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. याचा अर्थ संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की हे देवा, मला सतत नम्र राहू दे, मला कधी अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर कधी यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते.
थोरांचे चरित्रे आपल्याला हेच शिकवतात. म्हणजे नामदेवांच्या मते अहंकार, मीपणा याच्यापासून मनुष्याने दूर जाणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे नामदेवांनी जो आपल्याला एक परीने जो काही सल्ला दिलेला आहे हा मोलाचा आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो हंबलनेस, पोलाइटनेस आधुनिक भाषेमध्ये, तो माणसाच्या मनामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट सहज निदर्शनास येते की या विश्वाच्या कल्याणासाठी या सगळ्या लोकांनी मानवाच्या कल्याणासाठी आपल्या परीने, स्वतःसाठी नाही, आपल्या परीने या जगासाठी काहीतरी मांडलेलं आपल्याला दिसून येते. संत एकनाथांनी सर्वाभूती भगवत भाव चाची निज भक्तीचा ठाव असे म्हटले. प्राणी मात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे, मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपल्या आणि तो परका असे मनात कधी न आणणे. असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. संत एकनाथ सर्वाभूती भगवत भाव असे म्हणतात. तर संत ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्परो पडो मैत्र जीवांचे असे म्हणतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला काय दिसून येत आहे? संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, त्यासोबतच संत नामदेव या महाराष्ट्रातील भूमीमध्ये जे संत जन्माला आलेले आहेत, ज्यांनी विश्व कल्याणासाठी एकच प्रार्थना केली आहे, ती म्हणजे मानवाचं कल्याण हो, मानवामध्ये मैत्री हो. आणि एवढंच नव्हे तर मानवामध्ये जेव्हा मैत्री होईल तर या जगामध्ये कोणत्याही प्रकारचा तांडव, कोणत्याही प्रकारची भांडणं उत्पन्न होताना आपल्याला दिसून येणार नाही. सर्व विश्व हे सुखी होताना आपल्याला दिसून येतात. संत तुकारामांनी देवापाशी सत्संग देई सदा असे म्हणतात. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. संत स्वतःसाठी काही मागत नाही, जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. म्हणजे जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करतात. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की जगाचं कल्याण व्हावं, जगाचं चांगलं व्हावं, हाच त्यांच्या भक्तिभावाचा ठाव आहे असं म्हणायला काही एक हरकत नाही. संत तुकारामांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अनिष्ट प्रतिवर सुद्धा कडाडून टीका केलेली आपल्याला दिसून येते. यासोबतच संत रामदास स्वामी यांना जनहिताची तळमळ वाटते, म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर असे मागणे मागतात. संत रामदास स्वामी काय म्हणतात की म्हणजे गाडगे महाराज, संत रामदास महाराज यांनी सुद्धा विश्व कल्याणासाठी तशाच प्रकारची प्रार्थना केलेली आपल्याला दिसून येते. संत रामदासांनी या परमेश्वराजवळ कल्याण कर एवढंच नव्हे तर या परमेश्वराजवळ त्यांनी दास्यातून मुक्तता व्हावी, लोकांचा जो मीपणा आहे हा सुद्धा दूर व्हावा अशी कळकळीची विनंती या परमेश्वराजवळ केलेली आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण संत ज्ञानेश्वर, त्याच्यानंतर संत नामदेव, संत एकनाथ, त्यानंतर तुकाराम महाराज या सर्वांची जी चरित्रे पाहिली, सर्वांचं जे आपण लिखाण बघितलं, प्रार्थना बघितली, तर एकच दिसते, विश्वाचं कल्याण व्हावं हा त्यांचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. संत गाडगे महाराजांनी समाज प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात, नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे.
शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, यातून मानवाचे कल्याण व्हावे, हे संत गाडगेबाबांना अभिप्रेत आहे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितलेले आपल्याला दिसून येते. पुढे चालून हा भाग सुद्धा आपण बघूया. पण संत गाडगे महाराजांनी देवावर, विविध प्रकारच्या धर्मकृत्यावर, दांभिकतेवर आपण जो काही खर्च करतो आहे तो खर्च त्यांना अमान्य होता आणि या खर्चामधून आपण शिक्षण घ्यावे. हा जो पैसा अडका आहे आपल्या कल्याणासाठी, आपल्या शिक्षणासाठी वापरावा, असं गाडगे महाराजांना नेहमी वाटायचं. स्वच्छतेचे पाईक, स्वच्छतेचे दूत असे कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती जिल्ह्यामधील आहे. इथेच त्यांची समाधी असलेली आपल्याला दिसून येते. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे. अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे. अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी. सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे, असे तुकडोजी महाराज सांगतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वची व्हावे सुखी, सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावोगावी तरीच लाभ, ती आणावी गावोगावी तरीच लाभ. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा आपल्याला अशा प्रकारची प्रार्थना, विश्वकल्याणाची प्रार्थना केलेली आपल्याला दिसून येतात. अमरावती जिल्ह्यामध्ये गुरुकुंज मोजरी येथे तुकडोजी महाराजांची समाधी आहे आणि ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राला जी संतांची भूमी लाभलेली आहे, या संतांच्या भूमीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संतांनी आपल्या चांगल्या विचारांचं सिंचन करून मनुष्याला चांगले विचार प्राप्त व्हावे याकरता प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येते. सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले. माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणात सुद्धा आणली. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वची माझे घर आहे ही संकल्पना केली होती. त्याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे. नाहीतर लक्षात घ्या, नाहीतर या जगामध्ये भांडणं व्हायला, युद्ध पेटायला काही एक वेळ लागणार. वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात, लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांचाही विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हे सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म असलेले आपल्याला दिसून येते. या पाठाच्या अंतर्गत काही भागसुद्धा आपल्याला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तो अशा प्रकारचा आहे की या विश्वाच्या कल्याणासाठी संतांनी जो मैत्रीचा हात आपल्यासमोर केलेला आहे तो कशा प्रकारचा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मैत्री ही एक दीपस्तंभासारखी असते.
व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखर मार्ग दाखवण्याचे कार्य मैत्रीमधून होत असते. मैत्रीमध्ये जिव्हाळा, प्रेम, माया, सहकार्य या गोष्टी अंतर्भूत असतात. मित्र आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शकाची भूमिका निभवत असतात. ज्या ठिकाणी आपली चूक होत असेल त्या ठिकाणी मित्र आपली चूक होत असेल त्या ठिकाणी मित्र आपणाला चांगली दिशा देण्याचे किंवा त्या चुकीपासून सावध करण्याचे काम करत असतो. मैत्रीशिवाय जीवन हे अपूर्ण आहे. मित्र हा संकटात आधार देत असतो, म्हणजे तो संकटमोचनाची भूमिका पार पाडत असतो असे आपल्याला दिसतं. मित्र हा आपल्या आनंदामध्ये त्याचा आनंद मानत असतो, आपल्या सुखदुःखामध्ये समरस झालेला आपल्याला दिसून येतो. या पाठाच्या अंतर्गत आपल्याला सामायिक सूत्र या सगळ्या संतांनी काय दिलेलं आहे, सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामायिक सूत्र आपल्याला समजून घेणे अभिप्रेत आहे. सर्व संतांच्या प्रार्थनेमध्ये समानता आढळते. संत हे जगाचे कल्याण करण्याचे कार्य करतात. जगाचे कल्याण करण्यासाठी ते कष्ट करतात. जनहिताची तळमळ संताकडे असते. समाजाला अज्ञानाकडून सुज्ञानाकडे घेऊन जाण्याचे कार्य संतांनी केले आहे. संतांनी देवाकडे मागताना व्यक्तिगत स्वार्थ ठेवला नाही, तर जगाचे कल्याण कसे होईल, प्रत्येक माणसाला जीवनात आनंद प्राप्त व्हावा, जनसामान्याचे जीवन सुखी व्हावे, खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती व्हावी, जीवनात आनंद निर्माण व्हावा, ही भावना संतांनी ठेवली आहे. माणसाच्या जीवनातील अज्ञान नाहीसे होणे आवश्यक आहे. यासाठी चांगली बुद्धी ईश्वरांनी द्यावी ही विनंती संतांनी केली आहे. माणसात माणुसकी निर्माण झाली पाहिजे, हा विचार सर्व संतांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, की या संतांनी जे विचार आपल्यासमोर मांडलेली आहेत, या विचारासोबत आपल्यावर सुद्धा वेगळ्या प्रकारची जबाबदारी आलेली आहे आणि ती जबाबदारी आपल्याला पार पाडणे अत्यंत आवश्यक. जगाचे कल्याण करण्यासाठी संतांची भूमिका महत्त्वाची आहे. समाजातील अज्ञान नाहीसे करणे आणि समाजाला सज्ञानी बनवले पाहिजे. समाजाचे हित साधण्यासाठी भूमिका संतांची असते. संत हे शब्दाच्या माध्यमातून समाज जागृती करतात. अंधश्रद्धा, अज्ञान या विषयावर परखड भाष्य करून योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतात. अध्यात्माची आवड निर्माण करतात. आदर्श समाज जीवन निर्माण करण्यास संतांचे योगदान महत्त्वाचे असतात. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेशाची असं म्हटल्या जाते.